नागपूरमधील जरीपटका परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लग्न ठरलेल्या तरुणीकडे थेट 3 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण न केल्यामुळे लग्न मोडून संबंधित तरुणीला मानसिक त्रास दिल्याची तक्रारही पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला। फिर्यादी शिवानी वासुदेव बोंबाडे वय वर्ष 26 यांचे आरोपी उमेश निळकंठ देशभ्रतार यांच्यासोबत लग्न ठरले होते। दोघांचा साक्षगंध कार्यक्रमही पार पडला होता। मात्र 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान आरोपी उमेश देशभ्रतार याने फोन करून फिर्यादीकडे लग्नासाठी अट घातली। रिसॉर्टमध्ये लग्न करायचे असेल तर लग्न होईल, अन्यथा 3 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आरोपीची आई निरंजना देशभ्रतार आणि भाऊ हर्षल देशभ्रतार यांनीही संगनमत करून फिर्यादीकडे 3 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। फिर्यादीने हुंडा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी लग्न मोडले आणि तिला मानसिक त्रास दिला असेही तक्रारीत म्हटले आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत जरीपटका पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ते आरोपी म्हटले की तुझ्या घरच्यांची जर परिस्थिती नसेल रिसॉर्टमध्ये लग्न करण्याची तर एक काम करूया की आम्हाला 3 लाख रुपये हुंड्याच्या बदल्यात तुम्ही द्या आणि 3 लाख रुपये हुंडा दिला तर मी तुझ्याशी लग्न करेल, अन्यथा मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं सांगितलं। परंतु पीडिता जी होती तिने सांगितलं की माझ्या घरच्यांची परिस्थिती हलाखीची आहे, हे लग्न शक्य नाही आहे, तुम्हाला हुंडा देता येणं आम्हाला शक्य नाही आहे। या कारणास्तव सदर आरोपींनी फिर्यादीसोबत जो साक्षगंधेचा कार्यक्रम केला होता तो त्यांनी मोडला आणि पैशाची मागणी केली म्हणून दिनांक 18/3/2026 रोजी फिर्यादी ज्यावेळेस पोलीस स्टेशन जरीपटका येथे आली त्यावेळेस हुंडा अधिनियम 1961च्या कलम 3 आणि 4 नुसार 3 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघी आरोपींचं नाव आहे, पहिला आरोपी ज्या मुलासोबत पीडितेचं लग्न जमलं होतं उमेश निळकंठ देशभ्रतार वय 32 वर्ष, दुसरा आहे त्याची आई निरंजना निळकंठ देशभ्रतार वय 52 वर्ष आणि तिसरा आरोपी आहे भाऊ हर्षद निळकंठ देशभ्रतार वय 28 वर्ष। या तिघा आरोपींवरती हुंडा मागण्याच्या अधिनियमानुसार पोलिसांनी जरीपटका येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा हा पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे यांनी दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे या करत आहेत आणि त्यातून आता काय निष्पन्न होतंय ते तपासातून ठरवलं जाईल। हुंडा प्रथेचा समाजात अजूनही प्रभाव असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे। अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। पोलिसांचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।